नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहावा, सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी काही उपाय बघणार आहोत। उपाय अतिशय साधे सोपे आहेत पण खूप प्रभावी आहेत। आणि बघा, जेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो, अर्थात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो, त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आयु आरोग्य सगळं काही नांदत असतं। त्या घरामध्ये कधी लवकर वादविवाद होत नाहीत किंवा लवकर कोणी आजारी पडत नाही। त्याचप्रमाणे त्या घरामध्ये एक सुख शांती नांदत असते। बघा, आपल्याला आयुष्यामध्ये आपण सगळं काही कमवू शकतो, पण सुख आणि शांती या अशा गोष्टी आहेत ना, त्या आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही। त्या आपसुकच आपल्याला आणावे लागत असतात। असे काही साधे सोपे उपाय आहेत जे आपण केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो आणि अर्थात आपल्या घरात एक सुख शांती टिकून राहत असते। बघा, काही घरं असतात ना, ते अगदी छोटेसे असतात, पण त्या घरामध्ये गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं। का वाटतं? कारण की त्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा वास असतो। पण काही घरं खूप मोठे असतात, अगदी बंगला का असेना, पण त्या घरामध्ये गेल्यावर आपल्याला खूप भकासल्यासारखं वाटतं, अजिबात करमत नाही आपल्या तिकडे गेल्यावर। असं का होत असेल? कारण की तिथे नकारात्मक ऊर्जेचा वास जास्त प्रमाणामध्ये असतो। म्हणून लक्षात घ्या, सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरात असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। जिथे नकारात्मक ऊर्जा आहे ना, तिथे वारंवार कटकटी होतात, भांडणे होतात किंवा सारखं कोणी ना कोणी आजारी पडत असतं किंवा त्या घरामध्ये नेहमी पैशांची अडचण राहत असते, कधी पैसा टिकत नाही किंवा त्या घरी कुठल्या प्रकारे सुख शांती नसते। म्हणून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असणं किंवा ती टिकून राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता आपण बघूया की ते उपाय कोणते आहेत। त्यातला सगळ्यात पहिला उपाय असा आहे की बघा, आपण रोज फरशी पुसतो। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला रोज खडा मीठ टाकायचं आहे। खडा मीठ नसेल तर आपल्या स्वयंपाकघरातलं जे काही मीठ आहे तुम्हाला चिमूटभर टाकायचं आहे आणि त्या मिठाच्या पाण्याने तुम्हाला रोज तुमच्या घरातली फरशी पुसायची असते। बघा, जेव्हा आपण मिठाच्या पाण्याने फरशी पुसतो ना, तेव्हा आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती बाहेर पडत असते आणि एक सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो। आपल्याला खूप प्रसन्न वाटायला लागतं। तुम्ही फक्त 8 दिवस हा उपाय करून बघा, तुम्हाला स्वतःला तुमच्या घरामध्ये खूप प्रसन्न वाटायला लागेल आणि खूप सुंदर असा उपाय। आणि बघा, खूप साधा सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे। त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की आपल्या घरामध्ये तुमच्या 3 खोल्या असतील, 4 खोल्या असतील, त्या प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची, छोट्या वाट्या घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला खडा मीठ किंवा मीठ तुम्हाला भरून ठेवायचं आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि जरी नकारात्मक ऊर्जेचा वास असला तरी सुद्धा ती तिथे टिकून राहते। आणि जेव्हा त्या वाटीतल्या मिठाचं जेव्हा पाणी होईल आणि त्या जागी पुन्हा तुम्हाला त्या वाट्यामध्ये मीठ भरून ठेवायचं आहे। हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। खूप साधा सोपा आहे पण खूप प्रभावी आहे। ज्यांच्या घरामध्ये ज्यांना असं वाटतं ना की ताई, आम्हाला आमच्या घरामध्ये करमत नाही अजिबात किंवा आमच्या घरामध्ये खूप भांडणे होतात, कटकटी होतात किंवा वारंवार कोणी ना कोणी आजारी पडत असतं किंवा आम्हाला अजिबात प्रसन्न वाटत नाही, अशांनी अवश्य हा उपाय करून बघा, तुम्हाला नक्कीच असा अनुभव येईल। त्यानंतर बघा, तिसरा उपाय म्हणजे आपल्याला रोज आपल्या घरातली तुळस ही आपल्या घरची लक्ष्मी असते आणि घरातल्या कुलस्त्रीने रोज तुळशीची पूजा करायची असते। बघा, स्त्रीने सुचिरभूत झाल्यावर सर्वात प्रथम तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं असतं, तुळशीला हळद कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे असतात। त्या घरची स्त्री रोज तुळशीची पूजा करते ना, त्या घरामध्ये कधीही कुठलेही संकट येत नाही किंवा अडचण येत नाही किंवा त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात। ते सुद्धा एक सकारात्मक ऊर्जेचा वास असतो। आपल्या घरची तुळस ही आपली लक्ष्मी असते आणि जेव्हा आपल्याला कुठलंही संकट येणार असेल ना, तेव्हा तुळस सगळ्यात आधी तिच्यावर ते संकट घेत असते। जेव्हा आपण म्हणतो ना, अवेळी तुळस वाळते, तेव्हा ती आपल्यावरती जे काही संकट आहे ते तिच्या अंगावर ओढून घेत असते, म्हणून ती वाळत असते। म्हणून लक्षात घ्या की तुळशीची आपल्याला रोज पूजा करायची असते, तिला रोज आपल्याला जल अर्पण करायचं असतं। फक्त एकादशी आणि रविवार सोडून आपल्याला रोज तुळशीला जल अर्पण करायचं असतं, तिची आपल्याला पूजा करायची असते। आणि रोज संध्याकाळी तुळशीला आपल्याला दिवा लावायचा असतो। दिवा तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, तुमच्या त्या शक्तीनुसार आहे। जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता। फक्त रोज आपल्याला तुळशीला दिवा लावायचा असतो, तिची आपल्याला पूजा करायची असते। यामुळे आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना आहे ना, ती तुळस आपल्या पूर्ण करत असते। तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुळशीची रोज तुम्ही पूजा करून बघा आणि तुळशी मातेला प्रार्थना करून बघा। तुमच्या ज्या काही इच्छा आहे ना, त्या तुम्ही तुळशी मातेला सांगून बघा, तुमच्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते। तुम्ही नक्की हा अनुभव घ्या। त्यानंतरचा उपाय असा आहे की महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला आपल्या घरातलं जाळं जळमट तुम्हाला काढायचं असतं। तुम्हाला मी दर अमावस्येला सांगते की आपल्या घरातलं जाळं जळमट आपल्याला काढायचं आहे।
अमावस्या हा असा दिवस असतो की या दिवशी आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढायची असते। जेव्हा आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाते तेव्हाच आपल्या घरातली माता लक्ष्मी अखंड वास करत असते। जेवढी तुम्हाला स्वच्छता करता येईल तेवढी तुम्हाला स्वच्छता अमावस्याला करायची असते लक्षात। त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जुने बंद पडलेली घड्याळे असतील किंवा भिंतीवर लावलेलं घड्याळ बंद पडलेलं आहे खूप दिवसांपासून, किंवा जुने कॅलेंडर आपल्या घरामध्ये असतील किंवा रद्दी असेल, ही सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायची असते। या गोष्टीमुळे सुद्धा आपली प्रगती खुंटत असते, आपली प्रगती होत नाही आणि एक नकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरात राहत असतो। त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या असतात, जेणेकरून आपली प्रगती होईल आणि एक आपसुकच सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरामध्ये राहणार आहे। त्यानंतर बघा आपल्या घराचा उंबरठा जिथून माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते, हा जो काही उंबरठा आहे तो तुम्हाला रोज स्वच्छ करायचा असतो। रोज तुम्हाला त्यावर पाणी टाकून तुम्हाला तो उंबरठा स्वच्छ करायचा असतो। जर तुम्हाला शक्य असेल ना तर रात्रीच ओट्यावर तांब्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि त्या पाण्याने रोज त्या उंबरठ्यावर तुम्ही ते पाणी शिंपडून किंवा तुमच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये जागा असेल तुम्ही तिथे पाणी शिंपडा। यामुळे काय होतं, रात्रभर जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्यावर किंवा अंगणामध्ये साचते ना, ती नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाते आणि त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरी प्रवेश करत असते। त्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही रोज करू शकता। आपल्या घराचा उंबरठा तुम्हाला रोज स्वच्छ करायचा असतो। त्यानंतरचा उपाय म्हणजे असा आहे की उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे। जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल बघा, दर गुरुवारी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला तुम्ही सुरुवात करा। त्यामुळे आपलं गुरुबळ सुद्धा मजबूत होतं आणि आपल्या घराची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो। बघा त्यानंतरचा उपाय असा आहे की आपल्या घराच्या बाहेर जर तुम्हाला शक्य असेल तर रोज छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे। रांगोळीने सुद्धा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। बघा जेव्हा आपण एखादी रांगोळी बघतो तेव्हा आपल्याला सुद्धा एक खूप प्रसन्न वाटतं। त्यामुळे बघा रोज तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे। बघा काही जण आहे ना रांगोळीचे स्टिकर्स लावतात किंवा ऑइल पेंट हे जे काही कलर असतात त्याने रांगोळी काढतात, पण हे चुकीचं आहे। आपल्याला रोज तुम्हाला रांगोळी काढायची असते, छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी तुमच्या दरवाजा बाहेर तुम्हाला काढायची असते, जेणेकरून जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या घरात प्रवेश करत नाही किंवा एखादा व्यक्ती कितीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असेल ना तरी सुद्धा तो जेव्हा रांगोळीकडे बघतो ना तेव्हा त्याच्यामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ते निघून जात असतात आणि तो एक सकारात्मक ऊर्जेने आपल्या घरात प्रवेश करत असतो। तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा की तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराच्या बाहेर कोहळा बांधायचा आहे। कोहळा आपल्या स्वामींच्या केंद्रात पण भेटतो, तुम्ही चौकशी करून बघा तुम्हाला मिळेल। कोहळा बांधायचा असतो आणि कोहळा बांधताना तो असा बांधायचा की येणारा प्रत्येक माणूस हा त्याच्या खालून आला पाहिजे, अशा रीतीने तुम्हाला तो बांधायचा आहे। कारण की काय होतं बघा, आपल्या घरामध्ये कुठली व्यक्ती कोणत्या भावनेने येईल किंवा कुठले नकारात्मक ऊर्जा घेऊन येईल हे आपण सांगू शकत नाही। ती जेव्हा त्या कोहळ्याच्या खालून येते ना तेव्हा त्याच्या मनातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जे काही वाईट विचार असेल ना तिथेच बंद होतात का ते निघून जात असतात आणि तो सकारात्मक भावनेने आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो। म्हणून आपल्याला कोहळा बांधायचा असतो। तुम्ही कोहळा सुद्धा बांधू शकता, हा सुद्धा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला अवश्य असा अनुभव येईल। त्यानंतरचा बघा एक उपाय म्हणण्यापेक्षा नियम म्हणा। बघा भांडणे प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतात, छोटी मोठी भांडणे ही चालूच असतात। कितीही वादविवाद झाले तरी सुद्धा आपल्यामुळे आपल्या घरातले जे काही सदस्य आहेत ते उपाशी राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। कारण की बघा प्रत्येक घरची स्त्री ही फक्त स्त्री नसते तर ती एक लक्ष्मी असते, ती एक अन्नपूर्णा असते। जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा आपल्या घरातले व्यक्ती जे काय त्या जेवत असतात, ते त्यांचं पोट भरत असतात आणि जेव्हा त्यांचं पोट भरतं तेव्हा त्यांचा जो काही आत्मा आहे तो आपल्याला आशीर्वाद देत असतो। म्हणून लक्षात द्या की कितीही वाचवत होत्या आपल्या घरात जे काही सदस्य आहेत, मग ते तुमचे मुलं असतील, तुमचा नवरा असेल, सासू सासरे असतील, आपल्यामुळे उपाशी राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर हे जे काही उपाय आहेत ते तुम्ही करून बघा, तुम्हाला अवश्य याचा अनुभव येईल। आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो त्या घरामध्ये कधी कशाची कमी पडत नाही, धनधान्य त्या घरामध्ये भरभरून राहत असतं। तुम्ही अवश्य हे नियम पाळून किंवा उपाय करून या सेवा करून तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल। आणि बघा हे सगळे उपाय करताना आपली श्रद्धा असणं खूप जास्त महत्वाचं आहे। आपण जेवढी श्रद्धा ठेवून हे उपाय करतो तेवढंच आपल्याला फळ मिळत असतं। तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी बंधूंसोबत शेअर करायची होती। जायली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत या नवीन सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ।